राज्यामध्ये विधानसभेची निवडणुका सुरू असताना दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 तारखेला गोव्याच्या 40 विधानसभेची निवडणुका होत आहे. उद्या 5 वाजता हे प्रचार बंद होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी करून एकंदरीत 13 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार उभे केले. या आधी गोव्यामध्ये 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेससोबत सत्तेत असताना उपमुख्यमंत्री पदावर आमचे नेते राहिले, काही मंत्रिपद आमच्याकडे होते आणि त्यानंतरच्या काळामध्ये गेली 2 निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे काँग्रेस बिगेर म्हणजे स्वबळावर लढण्याच्या आम्ही कुठेतरी रिंगणात आहोत. आजच्या या गोव्याच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा विषय म्हणजे या राज्यामध्ये तरुणांमध्ये बेरोजगारीचा एक मोठा विषय आहे. त्याचबरोबर गोव्याची संस्कृती जपणे, त्याचबरोबर टुरिझमच्या बाबतीत बरेचसे काही प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्या सर्व प्रश्नाला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर पूर्ण बहुमत आम्हाला एकटं मिळणार नाही, पण एकंदरीत या गोव्याच्या जे आजच्या परिस्थिती आहे त्याच्यातून फ्रॅक्चर मॅन्डेट म्हणजे कुठल्याही पक्षाला, भाजप असेल काँग्रेस असेल, कुणालाही मागच्या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच परिस्थिती एकंदरीत दिसते. निश्चित रूपाने काही जागा आम्ही निवडून येऊ आणि आल्यानंतर जे गैर भाजप सरकार या राज्यामध्ये निर्माण होईल, आमचे काही जे मुद्दे आम्ही आज जाहीर करतो गोव्याच्या लोकांसाठी, निश्चित रूपाने किमान समान कार्यक्रम करत असताना त्या मुद्द्यांवर आम्ही भर देऊ. आज या गोव्यामध्ये जवळपास 17 ते 18 लाख लोकांच्या लोकसंख्या असताना 2 जिल्हा परिषदा, 1 महानगरपालिका, 13 नगरपालिका, 185 विलेज पंचायत अशी एकंदरीत परिस्थिती असताना गोव्यामध्ये जवळपास 62% लोक हे शहरी भागात राहत आहेत. उरलेले 38% लोक हे ग्रामीण भागात राहत आहेत. म्हणजे या गोव्यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा असताना कोंकणी ही भाषा आहे आणि त्याचबरोबर एक वेगळा कल्चर या गोव्याचा आहे. काही भागामध्ये महाराष्ट्राच्या लगतच्या भागामध्ये महाराष्ट्रीयन कल्चर तसं दिसते, कन्नडी कल्चर पण इथे दिसते, पण गोव्याचा वेगळा कल्चर आहे हे आपण नाकारू शकत नाही, ज्याला कोंकणी कल्चर लोक म्हणतात. त्याचबरोबर या गोव्यामध्ये सुरुवातीला जे ॲग्री बेस राज्य असताना हळूहळू शेती आणि शेतकरी अडचणीत आल्यानंतर शेतकरी हे शेतीपासून लांब जात आहे. शेतमध्ये उत्पादन क्षमता कमी होत आहे. मोठे इरिगेशन प्रोजेक्ट नसताना जे लहान लहान गावं आहे तिथे शेतकऱ्यांना इरिगेशनसाठी कुठलीही स्मॉल म्हणजे लहान योजना करण्यात आलेली नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्या भर म्हणजे जो शेतकरी आहे त्यांना बल देण्याचा पण आमचा एक मानस राहील. निश्चित रूपाने या शेतकऱ्यांना ग्रीन हाऊसेसला प्रमोट करून नुसता परंपरागत जे शेती आहे त्यापेक्षा त्यांना वेगळ्या दिशेने घेऊन जाणे, फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर आणि वेगळे वेगळे उपक्रम या माध्यमातून सबसिडीज देऊन शेतकऱ्यांना बल देण्याचं काम आमच्या सरकार आल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने पुढे जाऊ. त्याचबरोबर ॲनिमल हजबंड्री म्हणजे शेतकऱ्यांना जोडधंदा दिलं पाहिजे. त्याचबरोबर पशुपालन आणि इनलँड फिशिंगबाबत आम्ही विशेषकर त्याच्यात भर देऊ. फिश पॉन्ड, ॲक्वाकल्चर जे सुरुवातीला या
गोव्यामध्ये सुरुवात झाली होती प्रॉन्स ॲक्वा फार्मिंगचा, ते हळूहळू कुठेतरी कमी होत आहे. त्या आपण डीप सी फिशिंगला जे काही मदत करता येईल ते करू, पण इनलँड फिशिंगला पण आम्ही प्राथमिकता देण्याचा कार्यक्रम आम्ही निश्चित केलेला आहे. त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला जे प्रिंटेड आमच्या कॉपी असतील त्याच्या सगळी माहिती आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. ॲग्रिकल्चर असताना हे इथे एक मोठी अडचण आहे, म्हणजे शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि इथे अर्बनायझेशन झाल्यानंतर मजुरांची एक मोठी अडचण आहे. मनरेगा अंतर्गत ग्रामविकासासाठी मजूर उपलब्ध होत असताना शेतकऱ्यांना शेतमजूर मिळत नाही. त्यासाठी एखादी योजना, हे म्हणजे रोजगार हमी योजनेमध्ये शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांना पण काही आपण जे शेतकरी असतील त्यांना त्यातले काही मजूर उपलब्ध करून, ग्रीन हाऊसेस जर आपण योजना असतील त्याचे जे मजूर असतील त्यांना आपण हे मनरेगासारखी एखादी योजना तयार करून शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका आमच्या सरकार आल्यानंतर अशी एखादी योजना, म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना ग्रीन हाऊस, ॲनिमल हजबंड्री, इनलँड फिशिंग आणि शेतमजुरांची अडचण असताना बाहेरून मजूर येत आहे, त्याचे पैसे जास्त लागत आहे, त्यासाठी शेती पडीत आहे जास्तीत जास्त. काही ठिकाणी वॉटर रिसोर्स नाही, म्हणजे स्मॉल पॉन्ड्स कसा तयार करता येईल, त्या माध्यमातून त्याला इरिगेट करण्यासाठी काही साधन निर्माण करता येईल. असे एकंदरीत जे 30% लोक आहेत ते शेतीवर आधारित आहे, त्यांना मदत करण्याच्या आमच्या प्राथमिकता राहणार आहे. त्याचबरोबर या गोव्यामध्ये टुरिझम एक मोठा विषय, म्हणजे आमच्या भर राहणार आहे की फॅमिली टुरिझमवर जास्तीत जास्त आपण भर द्यायचा आहे. आज जे टुरिझम आहे ते कॅसिनो बेस्ड टुरिझम, बीचवर पार्टीजच्या टुरिझम आहे, ते बंद करणार अशी परिस्थिती नाही. पण फॅमिली बेस्ड टुरिझमला कसा आपण प्रोत्साहित करता येईल त्याबाबत आमच्या मनात एक नवीन योजना आहे. म्हणजे आजच्या घडीला हॉटेल्सच्या मोठ्या संख्या या गोव्यामध्ये आहे. काही श्रीमंत लोक स्वतःचे हॉटेल बांधत आहे किंवा बाहेर येऊन लोक पण इथे हॉटेल निर्माण करत आहे. त्या माध्यमातून टुरिझम वाढते, पण श्रीमंत लोकांच्या टुरिझम या गोव्यामध्ये आहे. देशभरात गोव्याचं नाव आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला वाटते की मी कुठेतरी गोव्याला गेलं पाहिजे. जे मध्यमवर्गीय आहे त्यांना आजच्या घडीला हे टुरिझम परवडत नाही. त्यासाठी आमची एक संकल्पना आहे की फॅमिली टुरिझमला प्रोत्साहन देत असताना ज्या गोव्यामध्ये लोकांकडे घरं आहे ती घरं त्यांना हॉटेलचा स्टेटस देणे, त्यांना लायसन्स देणे आणि एक पोर्टल आपण तयार करू सरकारच्या माध्यमातून. ज्या ज्या घरामध्ये इंडिव्हिज्युअल फॅमिलीज, काही व्यतिरिक्त त्यांच्याकडे रूम असतील, त्या रूममध्ये एक फॅमिली गेस्ट, 2 फॅमिली गेस्ट, 3 फॅमिली गेस्ट किती अकोमोडेट करू शकताय, त्या क्षमतेने एक लायसन्स देऊन, म्हणजे प्रत्येक गोव्यात राहणारा व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार तो टुरिस्टला स्वतःच्या घरी ठेवू शकतो. त्याचबरोबर त्यांना कॅटरिंग करू शकतो, त्यांना कमी व्याज दरामध्ये गाडी घेण्यासाठी आपण प्रोत्साहित करू आणि त्यांच्या घरात काही आणखीन सुविधा निर्माण करायची असेल तर सरकारच्या माध्यमातून एखादी सबसिडी देऊन होम हॉटेलची योजना आणू, जेणेकरून प्रत्येक गोव्यात राहणारे जे व्यक्ती आहेत त्यांना हॉटेलियर म्हणजे स्वतःचं घर हा हॉटेलसारखा क्रिएट होईल आणि त्या माध्यमातून देशातले लोअर मिडल क्लास यांना गोवा पाहण्याची संधी मिळेल. या संकल्पनेमुळे गोव्यात राहणारे जे प्रत्येक ग्रामीण भागातली लोक आहे किंवा म्युन्सिपॅलिटीत राहणारी लोक आहे त्यांच्याकडे मोठी घरं असत आहे, त्याच्यातून जर त्यांनी स्वतः पेईंग टुरिस्ट या संकल्पनेतून 2 फॅमिलीज 3 फॅमिलीज कॅटर केले तर त्यांच्या पण हे जे इन्कम सोर्सेस आहे ते वाढू शकणार आहे. आणि यासाठी आमच्या स्किल डेव्हलपमेंटवर जास्त भर राहणार आहे. म्हणजे जे स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम आम्ही तयार करू
त्याच्यात जे जे हे सगळे घरं हॉटेलसारखे ते सर्व्हिसेस देणार त्यांना लायसन्स देऊ आणि आम्ही केंद्र सरकारला पण शिफारस करू की या लोकांना GST काउन्सिलला शिफारस करू की जे होम हाऊस टुरिझम जे प्रमोट करणार आहे त्यांना GST पासून सूट दिली पाहिजे आणि त्यांना पण काही इन्कम टॅक्सची पण मर्यादा एक ठरवून की काही काळासाठी या लोकांना इन्कम टॅक्समध्ये पण सूट दिली पाहिजे अशी एक योजना तयार करून गोव्यातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्यांच्याकडे साईज चांगली असणारी घरं असतील त्यांना टुरिस्ट इंडस्ट्रीपासून जोडण्याचा एक नवा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकल्पनेतून गोव्यात आणू. त्यांना बिझनेस मिळवण्यासाठी पोर्टल निश्चित रूपाने सरकारचे पोर्टल राहील. त्यांचे काय सुविधा त्यांच्याकडे आहे, त्यांचे रेट्स काय आहे, त्यांचे ब्रेकफास्टचे मेनू काय राहणार आहे, दुपारचे जेवण काय राहणार आहे, संध्याकाळचे जेवण काय राहणार आहे, असा एकंदरीत सगळी संकल्पना तयार करून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या घरातला प्रत्येक महिला पुरुष यांना ट्रेंड करून म्हणजे प्रत्येक घर हा हॉटेल राहील. प्रत्येक व्यक्ती या गोव्यामध्ये टुरिस्ट लोकांना सर्व्हिस कसा देता येईल आणि या माध्यमातून निश्चित रूपाने गोव्यातल्या पर कॅपिटा इन्कम दिल्ली आणि सिक्कीम नंतर त्याच्या पाठोपाठ 4,66,000 रुपये वार्षिक पर कॅपिटा इन्कम आहे. ही आता पर कॅपिटा इन्कम जरी 4,66,000 दिसत असेल पण काही मोजके लोकांकडे हे पैसे जात आहे. प्रत्येक लोकांना याचा फायदा मिळत नाही. हे जे फॅमिली टुरिझमच्या कन्सेप्ट आम्ही आणणार आहोत या माध्यमातून या गोव्यातल्या प्रत्येक परिवाराच्या हातात काही ना काही पैसे लागणार आहेत. ते जे बेरोजगारी त्यांना वाटत असेल दे विल फील अ प्राईड दॅट दे आर रनिंग ॲन हॉटेल. ते स्वतःचा हॉटेल चालवता असा एक प्राईड पण त्याला होईल. त्यांना गाडीसाठी लोन देण्याची आम्ही जी संकल्पना सांगितलेली आहे म्हणजे निश्चित रूपाने प्रत्येक गोव्यातला माणूस हे जे बेरोजगार स्वतःला समजतोय घरात रोजगार निर्माण करून देण्याची योजना एक महत्त्वाकांक्षी आमची योजना राहणार आहे. आणि त्याचबरोबर फिशिंगच्या बाबतीत मी सांगितलेलं आहे आणि याच्यातून आम्हाला वाटते की या माध्यमातून बेरोजगारी फॅमिली टुरिझम आणि हे करत असताना गोव्याचं जे ग्रामीण कल्चर आहे गोव्यातलं मूल कल्चर आहे म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये आले तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कल्चर त्यांना दिसते पण गोव्यातलं जेवण काय आहे गोव्यातलं कल्चर काय आहे आणि निश्चित रूपाने ह्या कन्सेप्टमुळे गोवा काय आहे हे जगाला कळेल. जे लोअर मिडल क्लासचे लोक ज्यांना गोव्यात यायचं आहे त्यांना पण सगळं हे कळणार आहे आणि हे फ्लो वाढल्यानंतर निश्चित रूपाने गाड्यांचा ट्रेनचे कनेक्टिव्हिटी गोव्याला आहे. जेव्हा जास्त फ्लो वाढला तर निश्चित रूपाने जे कनेक्टिव्हिटी आहे ते कनेक्टिव्हिटी पण वाढेल आणि निश्चित रूपाने याच्यातून बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एक मोठा फायदा होऊ शकते. आणि उरलेले जे सगळे पर्यावरणचे जे विषय आहे आमचं म्हणणं आहे विकास झालाच पाहिजे, इंडस्ट्री आलीच पाहिजे पण इंडस्ट्री येत असताना कुठल्याही पर्यावरणाला धोका होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. एक मोठा विषय गोव्यात आहे ते मायनिंगच्या बाबतीत. मायनिंगच्या बाबतीत आम्ही परमनंट बँडच्या आम्ही कधीही सपोर्ट करत नाही. जगात मायनिंग किंवा देशात मायनिंग करत असताना जे NGTचे रूल्स तयार करण्यात आलेले नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने वारंवार जे काही आदेश पारित केलेले त्याच्या पालन करून शक्यतो जिथे होत असेल तर मायनिंगला परमिशन दिली पाहिजे. आणि हे मायनिंग नुसता ज्यांना जागा दिलेली आहे त्यांच्या कमवण्यासाठी आम्ही कधी समर्थन करणार नाही. एखादी मायनिंग कॉर्पोरेशन तयार केली पाहिजे, त्याच्यातून लिलाव करून जास्त पैसे कसा मिळवता येईल आणि ते पैसे गोव्याच्या विकासासाठी कसा वापरता येईल या संकल्पनेतून मायनिंग इंडस्ट्रीला पण पुढे कसा घेऊन जाता येईल हे सगळे आमचे विषय आहेत. आणि आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की गोव्याच्या कल्चर, गोव्याच्या शेतकरी, गोव्याच्या बेरोजगारी आणि गोव्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना हे मोठेच लोक सगळे पैसे कमावतील
ते न होता प्रत्येक लोकांच्या पर कॅपिटा इन्कम कसा वाढेल त्याच्याकडे आमच्या निश्चित रूपाने भर राहणार आहे. म्हणजे हे जे नवीन संकल्पना आम्ही आणलेली आहे, आम्हाला वाटते की गोव्याच्या हे कायापलट याच्यातून होणार. आणि निश्चित रूपाने आम्हाला विश्वास आहे की 13 जागा लढत असताना काही चांगल्या जागा आम्हाला यावेळी मिळणार आहे. आमच्याशिवाय गैरभाजप सरकार तर या राज्यामध्ये निर्माण होणार आहे, पण आमच्याशिवाय या गोव्यामध्ये कुठलंही सरकार येणार नाही. आम्हाला पूर्णपणे याची खात्री आहे. प्री इलेक्शन झाला नाही, पण पोस्ट इलेक्शन निश्चित रूपाने होणार आहे. नाही, आम्ही आधीपासून या राज्यात सरकारमध्ये असताना जे अनुभव आमचा आहे ते आम्ही जाहीरनामा आमचे जाहीर केलेले आहे. आता एकंदरीत आघाडी आम्ही केली. आमचं तर मत होतं की आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्रात तर गोव्यात पण झाली पाहिजे, पण तसं घडलं नाही. आता आम्ही जे कार्यक्रम देतो, आमच्या कार्यक्रमाचा मूल गाभा गोव्यातल्या कल्चर याचे जपन करणे, प्रत्येक हाताला काम देणे, शेतकऱ्यांना त्यांना सक्षम करणे, एकंदरीत आमचा हा टार्गेट असेल. आता शिवसेनेचा आमचा जाहीरनामा सोबत झाला नाही. आमच्याकडे हे गोव्यातलं आमच्या युनिट आहे परमनंट. आमच्या गोव्यामध्ये संघटन असताना शिवसेना नव्याने हे गोव्यामध्ये कुठेतरी प्रयोग करत आहे. निश्चित रूपाने यापुढे जेव्हा होईल तेव्हा प्रयत्न करू की एकंदरीत जाहीरनामा आला पाहिजे. नाही, आमच्या सगळे उमेदवारांना आम्ही देणार आहे आणि उद्यापर्यंत सगळे मतदारांकडे हे लोक घेऊन जातील. आणि माध्यमांचा समोर जो विषय आम्ही समोर आणतो आहे, तुमच्या माध्यमातून पण लोकांकडे हे विषय जाणार. त्यासाठी आपल्यासमोर हा विषय आम्ही मांडलेला आहे. मला वाटते की आपलं सहयोग याच्यात राहील. आणि विशेषकर जे फॅमिली टुरिझमचा आम्ही जो विषय समोर आणतो, याला जर आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर गेला तर निश्चित रूपाने एक नवीन कार्यक्रम आम्ही जाहीर करतो. आणि निश्चित रूपाने कमतरता राहिलेली आहे. गोव्यामध्ये महाराष्ट्राला जोडून हा राज्य आहे. विशेषकर गोव्यामध्ये कोकणी भाषा असताना मराठी कोकणी आणि गोव्यातल्या कोकणी याच्यात बरेचसे काही सिमिलॅरिटीज आहे. सर्व वर्तमानपत्र गोव्यामध्ये मराठीमध्ये चालत आहे. गोव्यामध्ये एक मोठा स्कोप आहे आणि निश्चित रूपाने ज्या पद्धतीने इथे लक्ष दिलं पाहिजे होतं तसा आमच्या संघटनेने लक्ष दिलेलं नाही. पण आगामी काळामध्ये गोव्याला टार्गेट करून पक्ष बळकटीचा कार्यक्रम आम्ही घेणार आहे. आणि असं आहे, गोव्याचा आयाराम गायारामचा कल्चर आहे. भाजपचे प्रमोद सावंत सोडले की सगळे लोक आयारामच आहे. नाही, कधी गयाराम होतील मला माहीत नाही. चर्चिलनी पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने पक्षाला न विचारता जी भूमिका घेतली होती, चर्चिलला यावेळी आम्ही तिकीट नाकारणार आहोत. ते वेलंका आणि स्वतःसाठी तिकीट मागत होते. त्यांना माहीत होता की 5 वर्षात ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः निर्णय घेऊन सुरुवातीलाच भाजपच्या कडे जाऊन बसले होते, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज होत्या आणि यावेळी त्यांना तिकीट मिळणार नाही. त्यासाठी त्यांनी पक्ष सोडले. थैंक यू. चलो हमारा प्रिंटेड दे दो आप. हाँ, प्रिंटेड निकल के दे दो. देश में 5 राज्यों के चुनाव हो रहे हैं और गोवा विधानसभा के चुनाव 14 तारीख के दिन दूसरे चरण में होने वाले हैं. गोवा में हमने शिवसेना के साथ सीट एडजस्टमेंट करके एनसीपी ने 13 सीटों पे अपने उम्मीदवार उतारने का काम किया है. गोवा में 1999 से लेकर कई सालों तक हमारी कांग्रेस के साथ सत्ते में साझेदारी रही. कई मंत्री हमारे रहे, उप मुख्यमंत्री हमारे रहे और निश्चित रूप में गोवा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कम ज़्यादा हो लेकिन एक प्रभाव है, इसे कोई नकार नहीं सकता. इस बार हमने
जो गोवा की लोक संख्या 17 से 18 लाख है, 2 जिला पंचायत, 1 महानगर पालिका, 13 नगर पालिका, 185 विलेज पंचायत के साथ 66% पॉपुलेशन शहरों में रहती है और 33% पॉपुलेशन ये ग्रामीण भाग में है। गोवा शुरुआत में एक किसानों का खेती पर आधारित राज्य था, जो धीरे धीरे अर्बनाइजेशन के कारण जो किसानी है यहाँ पे वो कमज़ोर पड़ रही है। उसका मुख्य कारण है कि किसानों को इरिगेशन का एक बड़ी समस्या है। यहाँ पे मजदूर नहीं मिल पाते और जो भी उत्पादन यहाँ पर है उसको सही मार्केट नहीं मिलता है। तो हमने तय किया है कि जो किसान है उनके लिए माइनर इरिगेशन मतलब एक कोई पानी के स्रोत तैयार करना, उस पर हमारा भर रहेगा। साथ ही साथ में जो यहाँ पे मजदूरों की समस्या है वो मनरेगा के धरती पे खेत में काम करने के लिए सरकार की तरफ से कुछ मजदूर दे सकते हैं क्या, ऐसी एक योजना बना के किसानों को मजदूर के जरिए सहायता देने का कार्यक्रम हम लागू करेंगे। साथ ही साथ में यहाँ पे फिशिंग इंडस्ट्री है, लेकिन बड़ी संभावना यहाँ पे इनलैंड फिशिंग की है। एक्वा फ्लो कल्चर द्वारा यहाँ पे प्रॉन्स की फार्मिंग होती थी, धीरे धीरे वो भी कम हो गई। इनलैंड फार्मिंग पे हमारा ज़्यादा से ज़्यादा फोकस हम तैयार करने का काम करेंगे ताकि किसानों की आय बढ़ सके। साथ ही साथ ग्रीन हाउसेस फ्लोरिकल्चर के द्वारा कुछ पूरे दुनिया में जो मार्केट है वो सारे उत्पादन किस तरह से यहाँ पे हो सकते हैं, उसके लिए फ्लोरिकल्चर पे और ग्रीन हाउसेस पे हमारा पूरी तरह से फोकस रहने वाला है। एनिमल हस्बेंड्री पे हम ध्यान देंगे और किसानों की आमदनी कैसे बढ़े इसके लिए हम सबसे ज़्यादा ध्यान देने का काम करेंगे। दूसरी, बेरोजगारी की एक बड़ी समस्या गोवा में है। निश्चित रूप से इंडस्ट्री आएगी तो लोकल लोगों को उतना रोजगार नहीं मिलता, कहीं ना कहीं माइग्रेंट लोगों को रोजगार मिलता है, लेकिन राज्य सरकार का उत्पादन बढ़ता है, इसलिए उसको लेकर बहुत ज़्यादा हमारा कोई अलग रवैया रहने वाला नहीं। लेकिन गोवा के हर आदमी को रोजगार मिले और टूरिज़्म के जरिए रोजगार मिले, एक नई संकल्पना हमने सोची है और हम आगे लागू करेंगे। फैमिली टूरिज़्म की हमारा कंसेप्ट है। आज गोवा में सभी देश विदेश से लोग आना चाहते हैं, लेकिन अमीर आदमियों का टूरिज़्म ये हब बना हुआ है, कैसीनो उसका आकर्षण बना हुआ है, बीच टूरिज़्म उसका आकर्षण बना हुआ है। लेकिन गोवा का अपना एक कल्चर है, गोवा का अपना एक खाने पीने की रिवाज है। गोवा अलग तरीके से भी देखा जा सकता है जिसे पूरी तरह से एक्सप्लोर नहीं किया गया। हम लोग एक नई योजना लाएंगे कि गोवा में रहने वाले प्रत्येक व्यक्ति जो उनका घर है उसको होटल का लाइसेंस दिया जाए, उसमें जितने कमरे हैं उसको होटल के दर्जे के फर्निशिंग करने के लिए कुछ सब्सिडी दी जाए, कुछ कर्जा दिया जाए। और साथ ही साथ में उस तमाम लोगों को जो स्वयं अपने घर से इस तरह का कारोबार करना चाहते हैं गेस्ट करके, वैसे सभी लोगों की जानकारी एक स्टेट गवर्नमेंट का पोर्टल तैयार करके कि फैमिली टूरिज़्म होम गेस्ट की जो संकल्पना है उसकी सारी जानकारी वेब पोर्टल के जरिए दुनिया के सामने रखेंगे, जिससे जो लोअर मिडिल क्लास का टूरिस्ट भारत का है या दुनिया के कुछ और देशों से कम पैसे में टूरिज़्म के लिए गोवा आना चाहता है, तो हमें लगता है एक बड़ा उनके लिए विन विन सिचुएशन टूरिस्ट के लिए भी होगी और साथ ही साथ प्रत्येक गोवा के लोगों को रोजगार का, आमदनी बढ़ाने का एक जरिया मिलेगा। उसमें गाड़ियों को भी किस तरह से सब्सिडी दे के हर घर में कोई गाड़ी हो, घर का कोई नौजवान गाड़ी भी चलाए, और ये सारी चीज़ें करते हुए हम लोग स्किलिंग पे बड़े पैमाने पे भर देंगे। उन्हें हाउस कीपिंग कैसे किया जाता है, गैस रिलेशन कैसा होता है, कुजिन कौन से किस तरह से परोसा जाता है, क्या एटिकेट होते हैं, ये स्किलिंग के माध्यम से प्रत्येक जो लोग अपने घर को होटल में कन्वर्ट करके गैस रखना चाहते हैं, ऐसे सारी ट्रेनिंग का भी कार्यक्रम बड़े पैमाने पे हम लोग लेंगे। साथ ही साथ में जीएसटी हमारे अधिकार में नहीं, लेकिन जीएसटी काउंसिल से भी विनंती की जाएगी कि जो घर पेइंग गेस्ट होटल की तरह चलाएंगे
उन्हें जीएसटी में से पूरी छूट दी जाए और इनकम टैक्स केंद्र सरकार से भी विनंती की जाएगी कि ऐसे लोगों को कुछ टैक्स हॉलीडे देकर जो आमदनी उसमें से हो उसमें से अपने घर की व्यवस्था को कैसे और अंतर्राष्ट्रीय दर्जे का बना पाए, इसके लिए टैक्स हॉलीडे की भी हम डिमांड करेंगे। हमारा मेन फोकस होगा कि हर गोवा में रहने वाला व्यक्ति जिसका एक गोवा के लोगों के अच्छे घर होते हैं, एक्स्ट्रा कमरे उनके पास होते हैं, वो सारे लोग टूरिज़्म का हिस्सा बने, उसके ज़रिए लोगों की आमदनी बढ़े। सबसे बड़ा फोकस निश्चित रूप से हमारा उस पर रहने वाला है। जहाँ तक सवाल है माइनिंग को लेके, माइनिंग हो लेकिन कोई भी पर्यावरण को नुकसान हो इसका समर्थन हम कभी नहीं कर सकते। जो भी नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल के आदेश हैं या नियम जो पर्यावरण विभाग ने बनाए हैं उनको संतुलित करके अगर माइनिंग को कुछ हद तक परमिशन दी जा सकती है तो निश्चित रूप से उसके पक्ष में हम रहेंगे और उस तरह का कार्यक्रम आगे लाएंगे। साथ ही साथ जो कुछ लोग हैं 5-10 लोग, ये सारे माइनिंग पे उनका अधिकार हो इस तरह से नहीं हो सकता। यहाँ पे निश्चित रूप से कोई माइनिंग कॉरपोरेशन बनाया जाए और उसके ज़रिए ऑक्शन करके जो आमदनी है इंडिविजुअल को ज़्यादा मिले और सरकार को नाम मात्र आमदनी मिले, ये भी कभी ठीक से नहीं हो सकता। निश्चित रूप से उस आमदनी का फ़ायदा राज्य को कैसे मिले, वो पैसा राज्य के विकास के लिए कैसे खर्च किया जाए, ये सारी चीज़ों पे हमारा फोकस रहने वाला है। अनएम्प्लॉयड यूथ को एम्प्लॉयमेंट देने के लिए होम जो घर है, फैमिली टूरिज़्म का कंसेप्ट एक नया क्रांतिकारी एक फैसला होगा। और निश्चित रूप से किसान जो कमज़ोर पड़ रहा है, खेती जो बंजर पड़ी हुई है, उसको भी कहीं ना कहीं एरिगेट करना, उन्हें सब्सिडी देके होमलैंड फिशिंग से जोड़ने का काम करना, एनिमल हस्बेंड्री को आगे बढ़ाने का काम करना और साथ ही साथ में छोटी जो इरिगेशन की कोई वाटर पॉन्ड पोखरा की तरह जिसे हम कहते हैं, कुछ इस तरह की योजना लाके तमाम ज़मीनों में खेती कैसे बढ़े, ग्रीन हाउस पॉलिसी को कैसे आगे बढ़ाया जाए, ये हमारा मुख्य फोकस रहने वाला है। थैंक यू। चलो प्रिंट करके दे दो। अमित शाह और वो मिलते रहते हैं, वो दोनों तय कर लेंगे क्या करना है। नहीं, कौन क्या पहने कौन क्या खाए ये बीजेपी आरएसएस नहीं तय करेगी। लोगों का मौलिक अधिकार है क्या पहनना क्या खाना लोग तय करें। ऐसा मैंने तो कहीं सुना नहीं। कोई शाह कॉलेज है शायद बीजेपी वालों का, उन्होंने रिस्ट्रिक्शन डाला है, तो मुझे लगता है वहाँ माइनॉरिटीज़ के बच्चे नहीं हैं। थैंक यू। हे बाबा हे प्रिंटेड तुम्ही देऊन टाका यांना.